नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या लोकांनो, तुमचे संघर्षाचे, त्रासाचे आणि रात्रीचे झोप उडवणारे दिवस आता संपले आहेत. 25 जुलै 2026 म्हणजेच या वर्षाची आषाढी एकादशी, विठ्ठलाच्या या पवित्र पर्वापासून तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत आणि चक्रावून टाकणाऱ्या घटना घडणार आहेत ज्या आता 100% कोणीही थांबवू शकत नाही. मित्रांनो, मेष राशी, आषाढी एकादशीपासून या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता होणारच आहेत. मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मेष राशीच्या लोकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचं भविष्य, त्यांचं जीवन, आषाढी एकादशीपासून काय त्यांच्या आयुष्यात बदल होणार आहेत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या नातेसंबंधांबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करावा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल किंवा बाधा, अडचणी, समस्या, संकट तुमच्या समोर उभे असतील, प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न असतील तर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, कोणता ग्रह वाईट आहे, कोणत्या ग्रहाची स्थिती वाईट आहे, बाधा आहे ते सांगू, योग्य मार्गदर्शन करू, उपाय देऊ, सेवा देऊ. मित्रांनो, ग्रहांची चक्र आता फिरली आहेत आणि मेष राशीच्या कुंडलीत असा एक महासंयोग तयार होत आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीपासून तुमच्या आरोग्यात, नोकरीत, व्यवसायात, शिक्षणात आणि नात्यांमध्ये नक्की काय घडणार आहेत. मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी जे राजकारण सुरू होते, जी घोर निराशा तुम्हाला येत होती ती आता संपणार आहे. 25 जुलै नंतर तुमच्या कार्यक्षेत्रात प्रचंड मोठे सकारात्मक बदल सुरू होतील. जर तुम्ही अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आता उत्तम संधी चालून येईल. हुद्द्यात वाढ म्हणजेच प्रमोशन आणि पगारवाढीचे मजबूत योग आहेत. बेरोजगार तरुणांना मानाची नोकरी मिळेल. जे लोक सरकारी नोकरी किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत त्यांच्यासाठी एखादी मोठी चांगली बातमी किंवा स्थैर्य मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक वाढतील. तुमच्या पाठीमागे गुप्त कट रचले जाऊ शकतात, त्यामुळे तुमच्या आगामी योजना किंवा गुप्त गोष्टी सहकाऱ्यांसोबत शेअर करू नका. पैशाच्या बाबतीत मेष राशीला आता विठ्ठल पावणार आहेत. आर्थिक चंचन, डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे आता कमी होणार आहेत. मित्रांनो, व्यवसायात अडकलेले पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती ते अनपेक्षितपणे परत मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करणाऱ्यांसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. भागीदारीच्या व्यवसायातून मोठा नफा तुम्हाला मिळेल. शेअर्स, म्युच्युअल फंड आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून अचानक धनलाभाचे योग सुद्धा आहेत. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग मोकळे होतील. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, अन्यथा तो पैसा अडकू शकतो. लॉटरी किंवा झटपट श्रीमंत करणाऱ्या सट्ट्यासारख्या प्रलोभनापासून तुम्ही दूर राहावे. घरात असलेली अशांती आणि सदस्यांमधील मतभेद आता आषाढी एकादशीच्या पवित्र ऊर्जेमुळे शांत होणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पती पत्नीमधील जुने वाद, गैरसमज मिटून प्रेमाने नाते घट्ट होईल. जर घरात मुलांच्या भविष्याबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल काही चिंता असेल तर ती चिंता आता कायमची मिटणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या, विशेषतः आईच्या आशीर्वादामुळे तुमची अनेक बिघडलेली कामे मार्गी लागतील. समाजात तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे नाव, प्रतिष्ठा वाढणार आहे. मित्रांनो, काही बाहेरील किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे घरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नातेवाईकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि घरातील वाद घरातच सोडवा, बाहेर जाऊ देऊ नका. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करताना त्रास होता त्यांची एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना अभूतपूर्व यश मिळेल. जर तुम्ही परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पाहत असाल तर आषाढी एकादशीनंतर व्हिसा किंवा प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर होतील. सोशल मीडिया आणि चुकीच्या मित्रांची संगत या काळात तुमचे ध्येय भरकटू शकते. वेळेचे नियोजन, आळस पूर्णपणे झटकून टाका. मित्रांनो, गेल्या काही काळापासून चालू असलेल्या जुनाट आजारातून आता आराम मिळण्यास सुरुवात होईल. मानसिक तणाव, चिडचिड आणि नैराश्य यातून तुमची सुटका होईल. शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल, ज्यामुळे तुमची दुप्पट वेगाने काम करण्याची शक्यता वाढेल. मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या काळात किरकोळ दुखापत किंवा वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाहन चालवताना अतिघाई करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाचे विकार उद्भवू शकतात. मित्रांनो, नशीब बदलत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कष्ट करणं थांबवावे. अति आत्मविश्वासामुळे हाती आलेली संधी जाऊ शकते. मेष ही अग्नितत्वाची रास आहे. या काळात तुमचा राग अचानक अनावर होऊ शकतो. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय कौटुंबिक किंवा व्यावसायिक नुकसान करू शकते. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या सुवर्ण काळाचा 100% फायदा घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवसापासून तुम्ही काही उपाय करू शकतात. ते म्हणजे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा त्यानंतर सुद्धा गुरुवारी गरजू लोकांना दान करायला विसरू नका.
मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवसापासून घरात कोणत्याही प्रकारे मांसाहार किंवा मद्यपान करू नका. घर पवित्र ठेवा. कोणाचाही अपमान करू नका. कोणालाही फसवून पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा विठ्ठलाचा कोप नशिबाची ही चांगली वेळ उलटवून टाकेल. घरात वादविवाद किंवा रात्रीच्या वेळी कटकटी करणं टाळा. जिथे शांतता असते तिथे लक्ष्मी नक्की टिकते. मेष राशीच्या लोकांनो, 25 जुलै 2026 ची ही आषाढी एकादशी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून सुखाचा प्रकाश आणणार आहे. ग्रहांची साथ आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी 100% उभा आहे. आता मागे वळून पाहू नका. कष्टाची तयारी ठेवा. यश तुमचे आहे. हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.